ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वर निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती करजोडी तो कथे काळी आपण असावे जवळी घ्यावी घ्यावी माझी भाक जरी का मागिणा निक करजोडी तो कथे काळी आपण असावे जवळी पतित पावना पतित पावना पतित पावना पतित पावना दीनानाथ नारायण दीनानाथ नारायण दीनानाथ नारायण दीनानाथ नारायण दीनानाथ नारायण पतित पावना दीनानाथ नारायण दीनानाथ नारायण दीनानाथ नारायण पतित पावना दीनानाथ नारायण दीनानाथ नारायण नारायण दीनानाथ नारायण नारायण मैं भूली घर जाने बाट गोरस बेचन आई हाट कान्हारे मन मोहन लाल सबई बिसरू देखे गोपाल कहा पगडारो देखे अनेरा थोड़ा इको लाइट कमी करा इफेक्ट द्या देखत तो सब होईन घेरा किंवा देखन तो सब वोहीन घेरा कान्हारे मन मोहन लाल सबही बिसरू देखे गोपाल होतो थकीत बहिरे तुका किंवा भय तुका भागारे सब मन का धोका कान्हारे मन मोहन लाल सबही विसरू देख गोपाल विठ्ठल जगद्गुरु तुकोबरायांच्या नावाने असणार हे परमार्थिक संतश्रेष्ठ तुकाराम महाराज सामाजिक संस्था जोईनगर 13व्या वर्षामध्ये पदार्पण करत असणारा हा नामोत्सव सोहळा गेल्या वर्षी प्रथम तपपूर्ती सोहळ्यानिमित्त महान भागवत कथेचं आपण आयोजन केलं तत्पूर्वी त्याच्या पलीकडल्या वर्षी हा सन्मान काल्याचा आमच्या संस्थानाला प्राप्त होता याही वर्षी तुम्हा सर्व महानुभावांच्या भगवत भक्तांच्या प्रेमाने हा सन्मान संस्थानाला प्राप्त झाला सेवेकरता निवडलेला भंग जगमान्य जगद्गुरु संत श्रेष्ठ देहनिवासी अकारण करुणा वरुणालय सच्चिदानंद घनश्री पंढरीश परमात्म्याला आपल्या भक्तीच्या अंकित करून परमेश्वराला लालसा निर्माण व्हावी की तुकोबरायांच्या घरात येऊन मोडक्या बाजेवर बसावं आणि फाटक्या वाकळीवर बसावं आणि परमेश्वराने तुकोबरायांना सांगावं महाराज भूक लागली आहे काहीतरी व्यवस्था करा तुकोबांनी म्हणावं काय करू उपचार खोप मोडकी झरझर भगवान तुला असं काय द्यावं रे रोज शुद्ध तुपातला महाप्रसाद पंचपक्वानाचा सोन्याच्या ताटामध्ये तुझ्या पुढे दाखवला जातो आणि दुबळा मी दुर्बळ तुला काय बघू म्हटले भगवंत गालात हसत आणि म्हणतात माझ्या भक्तांनी प्रेमाने मला दिलेलं केळाचं साल सुद्धा मी ग्रहण करतो एवढा मी भक्तांचा अंकित आहे आपण परमार्थ करतोय परमार्थ स्नेह होतो परमार्थ रसिक आहोत लाईव्ह आहे काही लाईव्ह नाही ना ठीक आहे बिंदास ठेव आपण परमार्थ रसिक आहोत परमार्थ स्नेही आहोत
काला हे प्रकरण आपल्याला कळणं फार अत्यावश्यक आहे. काला म्हणजे काय? बऱ्याचशा वेळेला आपण अनेक सप्ताहांमध्ये जातो, अनेक गावामध्ये जातो, दही आणि लाहीचा प्रसाद घेतला, महाप्रसाद घेतला की आपण म्हणतो वा वा काला मिळाला म्हणा. काला मिळायला नाही पाहिजे, काला झाला पाहिजे. ऐका, संत वाङ्मयाचा अभ्यास करणाऱ्या मंडळींना हे लक्षात येईल. थोडी एक शोकांकिक आहे, संप्रदायाची तत्व बाजूला राहिलेत आणि आपण आपल्या मताप्रमाणे समाजाकडे आपले विचारधारणा दाखवत आहे. आपल्या शब्दाला तेव्हाच किंमत येते ज्या वेळेला त्या शब्दाला संतांच्या वचनाचा आधार असतो, त्यावेळेला त्या शब्दाला धार येते. मी काय म्हणतो याला किंमत नाही. ज्ञानोबा काय म्हणतात, तुकोबा काय म्हणतात, नाथबाबा काय म्हणतात, नामदेवराय काय म्हणतात, हे जेव्हा आपण समाजापुढे मांडू तेव्हा किंमत आहे. नाही तर मी काय म्हणतो म्हणणारे हजार आहेत. विठ्ठल प्रपंचामध्ये रोज मी काय म्हणतोच आहे, त्याला कुठे किंमत नाही. काला म्हणजे काला झाला पाहिजे. जीव आणि ब्रह्म एकरूप एकाकार स्थितीला येणं म्हणजे काला होणं. हा अट्टास आहे ह्या मंडळाचा. गावखेड्यावर सप्ताह करणं सोपं आहे, शहरात सप्ताह करणं, आयोजन करणं, ती धावपळ करणं, ते सगळं परमिशन काढणं अवघड आहे सगळं. एखाद्याचा जरी फोन गेला बाजूने तरी लोक पोलीस येतात, तुमचा आवाज कमी कर. अवघड आहे. मी फार विशेष मला आदर वाटतो शहरात सप्ताह करणाऱ्या मंडळींचा. फार सगळ्या कंडिशनला सामोरे जाऊन त्यांना हे सगळं उभं करावं लागतं. आणि 13 वर्ष या मंडळाने केलं. यांच्याकरता एकदा टाळ्यामध्ये. मी साधा माणूस आहे, मी काही मोठा कीर्तनकार नाही. आमच्या घराण्याच्या वंश परंपरेच्या गादीने जे मला मिळालंय 7 पिढ्याच्या, ते मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयास करेन. बरेच जणांना प्रश्न पडला असेल, महाराज भगवान बाबांचं नाव घेत आहेत. महाराज तर सरदार पाटणकरांचे पुतणे आहेत, विक्रमसिंह पाटणकरांचे. पाटण तालुक्यातले सरदार जे आहेत सध्याचे तिथले आमदार विक्रमसिंह पाटणकर आधीचे आमदार, त्यांचा मी पुतणे. आणि महाराज भगवान बाबाचं नाव घेत. मला 2 परंपरेच्या अनुयायी म्हणून तुमच्या पुढे मांडायचं आहे. एक फडकरी आणि गडकरी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 13 वर्षापूर्वी भगवान बाबांच्या संस्थानावर आणले नाही. भगवान बाबांचा साक्षात्कार 3 खडी गावामध्ये झाला. मोठा देवीच्या पुढे भगवान बाबांच्या प्रेरणेने भगवान बाबांनी सांगितलं मला कोकणात यायचे. आणि मग मूर्ती प्राण प्रतिष्ठा संस्थानामध्ये झाली. आणि त्यांची ही सेवा मी प्रारंभी तर केली. कन्फ्युजन असतं काही जणांना. बरेच जणांना वाटलं असेल पनवेलच्या बुवा आल्यावर काय सांगेल नाही काय नाही. मला चेहरे वाचते तर बरं कोणी असो. मला फार विशेष वाटतंय आमचे परमार्थ स्नेही आमचे मित्र कुदळे दादा, डोले दादा. मला वाटतं कुदळे दादा तुम्ही सप्त्याच्या पहिल्या वर्षापासून आहे तुम्ही का? मला वाटतं हे प्रेम आहे. हे कलाकार टिकवणं फार गरजेचं आहे बरं. सप्ताहाला कलाकार जेवढे सुंदर, गायक जेवढे सुंदर, सिस्टीमवाला जेवढा सुंदर, काही सुंदर आहे बघा ना. गोरापान हार्मोनियमवाले जेवढे सुंदर, कार्यक्रमाला रंगतो. ऐका, मी जास्त स्तुतीपर कीर्तन करत नाही, आवडत नाही, थोडंसं वेगळं आहे मी. पण मला वाटलं आज करावं. गेल्या वर्षी पलीकडल्या वर्षी नव्हतं केलं, वाटलं ना. ज्यांचं चिंतनीय अभंग आहे तुकोबरांचं हिंदुस्थानी पद प्रकरणातला अभंग आहे. इथं कोणाला गुजराती भाषा येते का? आहे कोण गुजराती इथे कीर्तनाला? एक विशेष आहे. महानुभाव मंडळी सगळे भगवत भक्त, हरिभक्त. तुकोबरा वृंदावनला किती वेळा गेले? आळंदी पंढरपूर व्यतिरिक्त कुठे गेलेत?
सांगा ना मला. नाही, ही भाषा आहे ती ब्रज भाषा आहे. ही भाषा जी आहे ती ब्रज ભાષા है. મને બધી ગુજરાતી આવડે છે, એના માટે તમે બોલું છો બહાર. अगदी मी जर गुजराती बोलायला लागलो तुम्ही बोलणारच नाही. हा इथला आहे महाराष्ट्रात. अगदी अशी आमच्या देशमुखांना विचार. ब्रज भाषा आहे. तुकोबराय महाराष्ट्रात आहे, देहू प्रांतात आहेत, आळंदी पंढरी या वारीच्या व्यतिरिक्त ज्ञानेश्वरीचं पारायण, एकनाथी भागवताचं पारायण आणि समाजाकरता दिलेलं प्रबोधन म्हणजे तुकोबरायांचे अभंग. याच्या व्यतिरिक्त तुकोबरायांनी कधीच वृंदावनात न गेलेले तुकोबराय वृंदावनातली ब्रज भाषा महाराष्ट्रात बसून लिहितात. याचा अर्थ संतांचा दृष्टिकोन किती मोठा आहे आणि व्यापक आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. हे आपल्याला कळत नाही. आपल्या ब्रेनच्या बुद्धीच्या आपल्या बाहेर आहे. वारकऱ्याला हे कळलं पाहिजे. श्रीमंती वारकऱ्याची एक शोकांकिका आहे दादा. वारकऱ्याला वारकऱ्याची श्रीमंती न कळाल्यामुळे हे फाटाफोट आहे. विठ्ठल साधा नाही वारकरी. हा साधा नाही. तुम्ही हे साधे नाहीत. क्षेत्रातले वेद म्हणणारे 100 ब्राह्मण जेवायला घातल्यानंतर जे पुण्य लागतं ते एक वैष्णव जेवायला घातल्यानंतर पुण्य लागतं. एक वारकरी जेवायला घातल्यानंतर पुण्य लागतं. एवढा मोठा वारकरी आहे महाराज. एवढा मोठा आहे. साधा आहे. हिंमत आहे त्याच्यात. मी कालच एक विषय मांडला. वारकरी हिमतीवान आहे आणि किमतीवान आहे. 1 तोळ्याची चैन घालायला अवघड का सोपं? सोपं बोला ना. सोपं आहे काय? तुम्ही 61,000 62,000 सहज उपलब्ध कराल. 25 रुपयाची माळ घालायला बोला ना. बोला की 25 रुपयाची माळ घालायला झोपले. आता नाही पटायचं आहे. तुम्ही म्हणाल महाराज आज रविवार आहे. कळतंय का काय? आज या आवटी बंधूंनी निमंत्रण दिले ह्या मंडळाने म्हणून संध्याकाळी आमचा कार्यक्रम आम्ही करणार पण बोलले मंडपात. याचा अर्थ ही जुईनगरची नेरुळची लोक सच्ची दिलवाली आहेत. खरं बोलतात मांडव. ऐका हिम्मत आहे ना. त्याग सहज नाही घडत. पुण्याई लागते गाठीशी त्यागा करता. हे धर्मकार्य हे आध्यात्मिक कार्य सगळ्यांकडनं होत नाही. विविध विचारांची माणसं एकत्र येतं तेव्हा मंडळ होतं. विविध विचारांची माणसं हे वर्षभर झटतात तेव्हा हे 7 दिवस आपल्याला मिळतात. आपल्याला वाटतं काय कमी आहे. शेट लोक मंडळामध्ये पण ज्याची जळते. श्रीमंत लोक फॉर्च्युनर घेऊन संस्थानावर येतात. 10 डंपर 20 हायवा रडतात. येऊन म्हणतात महाराज बाहेर रडू शकत नाही. संस्थानात आल्यावर तुमच्या समोर रडू शकतो. मी तो काय हप्ते थकलेत. अवघड आहे. माणूस जेवढा मोठा तेवढं त्याचे व्याप मोठे आहेत. तेवढं त्याचं दुःख मोठं आहे. तेवढे त्याचे कष्ट मोठे आहेत. आपल्याला इथं पुढे जायचंय. प्राप्त झालेले नरस्थिती प्राप्त झालेला देह देहामध्ये आपल्या जीवनामध्ये दुसरं तिसरं काही झालं नाही चालेल. पैसा मिळाला नाही चालेल. संपत्ती ऐश्वर्य मान सन्मान मिळाला नाही चालेल. आपल्या जीवनामध्ये काला झाला पाहिजे. जन्ममरण चुकवण्याकरता जन्ममरण टळवण्याकरता आम्हाला आमच्यामध्ये असलेला अहमपणा आमच्यात असलेला मीपणा या मायाभ्रांती पटलाने आम्ही जे व्यापून गेलोय त्या मायेची निवृत्ती होऊन आमच्या मागे अनंत जन्माचं अत्यंतिक दुःख जन्ममरणाचं लागलंय त्याची निवृत्ती होऊन आम्हाला परमपदाच्या प्राप्तीकरता हा नरदेह प्राप्त झालाय. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे बापजीत म्हणून काला आम्हाला कळायला पाहिजे. ऐका ती पलीकडल्या वर्षी सांगितलं का मी दही लाई सांगितले मला लक्षात आहे. पलीकडल्या वर्षी मी अभंग घेतला होता. जो न कळे वेदा शास्त्रागे माये. कुठल्या गावात कुठल्या दिवशी कुठला अभंग घेतलाय कुठल्या नंबरचा घेतलाय माहिती आहे. नाथांचा अभंग घेतला होता. तो गोकुळी लोणी चोरून खाय ऐशी भाविकाची आवडी देखा टाकून आला वैकुंठ सुखा. मला एक मोठा प्रश्न पडलाय. जालिंदर भाऊ तुम्ही जालू भाऊ प्रश्न पडलाय. 20च्या ऐवजी 500 कशी बांधायला पाहिजे होती. 1 2 3 4 5 6
1 2 3 4 5 6 7 वाटून घेतले असते. आता मोठा प्रश्न आहे 20 द्यायचे कोणाला. छान नियोजन आहे बरं का. मौजेने म्हटलं पुढच्या वर्षी बांधू, त्यात काय. तुम्ही म्हणाल म्हणजे पुढच्या वर्षी यायला यायचंय का काय. ऐका, काला झाला पाहिजे. आपण शहरातले सगळे मंडळात ऐका, जीव ब्रह्म ऐक्य स्थितीला जाणं म्हणजे काळला होता. हे मडकं जे फुटणार आहे हे मातीचं आहे, आणि मातीचं मडकं फुटल्यानंतर ढल मोरे ना. 2 वर्षापूर्वी तुम्ही मला ओळख दाखवली. विठ्ठल विठ्ठल ऐका काय चाललं होतं. मला वाटलं मोरे मडक्या. सगळी मडकी फुटल्यानंतर त्याच्या पाया नाही पडत. आपण कपड्याला लावत नाही, खिशात ठेवत नाही, घरात घेऊन जात नाही. आता पुढचा महिना येईल जानेवारी, आपल्या देशावरच्या माता माऊली काय पुजतात, वाण पुजतात. संक्रांतीला कोणाकोणाला माहिती, 10-12 जण पुजतात. ते काय पुजतात, वाण. बरं 14ला संक्रांत आली की 13ला ते घेऊन येतात सुगड ना, काय म्हणतात सुगड. ते आणलं की असं पिशवीमध्ये नीट ठेवतात. दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये ते सगळं भरतात, हळदी कुंकू करतात, एकमेकीला वाण देतात. संध्याकाळी ती मडकी कुठं पण पडलेली असतात. बरीचशी मडकी संध्याकाळी कुठं पण पडलेली असतात. समजणे वालो पैशाचा कापी. त्या मडक्याला मान आहे पण 1.5 दिवसाचा आहे. किती, 1 दिवसाचा. आदल्या दिवशी आणलं, दुपारी संध्याकाळी दिवसभर त्याला मान, नंतर त्याचा मान नाही. काही मडकी थंड पाणी करण्याकरता आपण ठेवतो. त्याचा परिणाम संपला की त्याच्यात मीठ भरतो. गावाकडचे असेल तर मीठ भरून ठेवतात, शहरातले असतील तर उकिरड्यावर टाकून देतात. थंड व्हायचं ते संपलं. तशी काही मडकी आहेत थंड व्हायची संपली की त्यांना किंमत संपली. काही मडकी खांद्यावर घेतली जातात पण थोड्या वेळाने ती खांद्यावर आपटली जातात. ती पायाजवळ आली की माणसं पायाने उडवतात, जवळ नाही ठेवत. फुटलेलं जर मडकं पायाजवळ आलं स्मशानातलं, पायाने लांब करतात. हे एक मडकं असं आहे, हे फुटल्यानंतर प्रारब्धाने जर एवढी जरी खापर आपल्या प्रसादात आली, माणसं भाग्यवान स्वतःला समजतात आणि पहिलं इथं लावतात. कुठं लावतात, कपाळाला. का, प्रारब्ध भाग्य दाखवताना आपण काय दाखवतो, कपाळ. हनुमान एक सांगतो, माझ्या प्रारब्धात भाग्य, प्रारब्ध विषयाला काही इथं हात जातो आपला. माझ्या भाग्यात आहे होय, माझं प्रारब्ध बदलण्याकरता भगवंताचा प्रसाद मला मिळालाय. प्रसाद घेतलेला माणूस आधी असा पाया पडतो आणि मग खातो. कुठलाही असू द्या, सत्यनारायणाचा असू द्या किंवा कोणत्याही देवाचा असू द्या, हातात आला की आपण तो कपाळापर्यंत नेतो. का, कारण आहे प्रसादानाम सर्व दुःखेषु हानिरज्जोपजायते. या प्रसादाने माझ्या प्रारब्धातलं दुःख जाणार आहे, या प्रसादाने माझ्या प्रारब्धातलं दुःख जाणार आहे, आणि प्रसादाने मला हानी जाणार आहे, आणि माझं जीवन कृतार्थ होणार आहे. म्हणून तो आपण भाग्यामध्ये आहे म्हणून इथपर्यंत नेतो. एकाच आळ्यामध्ये घडलेली मडकी आहेत. ह्या मडक्याला किंमत काय हो, या मडक्याला किंमत काय. हे मडकं परमार्थात आलं, मातीचंच पण परमार्थात आलं म्हणून त्याला किंमत आहे. जी मडकी परमार्थात येतात, नाही कळलं का काय, त्याच मडक्यांच्या पाया पडलं जातो, नाही तर बाकीची खांद्यावर घेऊन पाडली जातात. विठ्ठल विठ्ठल. आपण कुठल्या श्रेणीमध्ये बसतोय
घरी गेल्यावर विचार करा. आपल्याला 1.5 दिवसाचा मान आहे कामापुरता, तर समजायचं आपण मकर संक्रांतीची मडकी आहोत. आपल्याला पाणी थंड करण्यासारखा वापर होत असेल तर समजायचं आपण काही दिवसांनी मिठच भरलं जाणार आहे. विषय लक्षात घ्या. मी गोड चिंतन मांडून पुढे जाणार आहे. सांप्रदायिक संतांनी काही बंधन घातलेत काल्याच्या कीर्तनाला. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये चरित्र आहे, बाकी चरित्र नाही का? चरित्र आहे. पण भगवंत धनुर्यागाला जेव्हा गेले मथुरेत, 11 वर्षाचं चरित्र देवाचं आहे मथुरेत. पण त्या चरित्रामध्ये देवाच्या धीर आणि गंभीरपणा आहे. चाणूराला मारणं, मुष्टिकाला मारणं, अनेक प्रकारची धीर गंभीर आहे. आणि धीर गंभीर मध्ये आनंद निर्माण होत नाही. पण 14 वर्षापर्यंत देव गोकुळात राहिला. त्या संबंध चरित्रामध्ये देवाचा आनंद आनंदाने आनंद आहे. भगवंत गोकुळात आला का आणला? जोरात बोला, मला ऐकायला कमी येत. आणला. जन्माला आला कुठे? जनमुनी मथुरेत यदुकुळी आला शिवनवाडी पाळला कविला गोकुळी धन्य केल्या गवळी बाळा जो जो रे कुलभूषणा जन्माला कुठं? मथुरेमध्ये अवतार धरिला, कृष्ण देवकीच्या गर्भासी आला. तोडून बेड्या बंदी शाळेच्या, चरणांच्या प्रतापे मार्ग दाविला. युट्यूबला पाळणार नाही सर्च करणार या. कुठला पदार्थ कसा बनवायचा, कुठलं काय करायचं. मथुरेमध्ये श्रीकृष्ण, गोकुळामध्ये श्रीकृष्ण आला, नंदाच्या घरी आनंद झाला. श्रीकृष्ण नाव शोभे बाळाला, श्रीकृष्ण नाव शोभे बाळाला. हे आता मी बाई करू ग काही, मागच्या महिला बोलत नाही. पाळणे गायले पाहिजे, शुरांचे वीरांचे गायले पाहिजे. जनमुनी मथुरेत यदुकुळ कुळ सांगितलं देवाचं. कुठलं कुळ आहे? यादव कुळ आहे, यदुकुळ आहे. यदुकुळ चंद्रवंशाशी आधारभूत आहे. कोणत्या वंशाशी? चंद्र. आपल्याला वंश आहेत, सूर्यवंश आणि चंद्रवंश. बरेच जणांना माहिती आहे आपण कुठल्या वंशात, सूर्यवंशातल्या आहोत का. सूर्यवंशातल्या मंडळींचा स्वभाव थोडासा तापट असतो, कडक असतो. आणि चंद्रवंशातल्या मंडळींचा स्वभाव थोडासा सौम्य असतो. जसं पौर्णिमेच्या 15वड्यात जन्माला आलेला माणूस, त्याच्या स्वभावावर शीतल परिणाम असतो. आणि अमावस्येच्या त्या 15वड्यात जन्मलेल्या माणसाच्या त्या जीवनामध्ये थोडासा तमोगुणपणा जास्त, रागीटपणा जास्त असतो. घरी गेल्या बघा तुम्ही कधी जन्मले. कुंडली थोडीशी कळते म्हणून लोक येतात.
एक माणूस गटारी अमुशाला जन्मलो. त्याची आई आली आणि ते म्हणजे वयस्कर होती. तो माणूस म्हणजे अगदी बाप्या कळतो का, 42-45 वयस. म्हटले महाराज काय करू, पोराचं लग्न होईना. म्हणजे आता कुठं राहिलो, आता 45 वयात कुठं लग्न. म्हटलं लग्नच होईना महाराज बघा. म्हटलं अहो अमावश्याला जन्मला. हो म्हणले त्याचा बाप्पा पक्का पयाचा बोलले. जनन शांती केली पाहिजे. अमावस्या काही नक्षत्र आहे त्याची जनन शांती, मूळ नक्षत्र आहे. देवाची जनन शांती करावी लागली. मूळ नक्षत्रात जन्मला देव. बुधवारी देव जन्मले. बुधवारी जन्मलेली मुलं चंचल जास्त असतात. हे फुकट सांगतोय याच पाकिटात. मूळ नक्षत्राची 4 चरणामध्ये एक चरण असं आहे त्याच्यामध्ये वडिलांकडे घात होतो. एक चरण असं आहे मामाकडे घात होतो. एक चरण असं आहे आई वडिलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. आणि एक चरण असं आहे घरातल्या संपत्तीचा ऱ्हास होतो. म्हणून मूळ नक्षत्राची शांती जन्मल्यानंतर 41 दिवसाच्या आत केली पाहिजे. गर्गाचार्यांनी सांगितलं. हे सगळं आता मी पुढे नेतोय बरं. गर्गाचार्य म्हणाले मूळ नक्षत्रात जन्माला आले बा, जनन शांती केली पाहिजे. मग काय केलं पाहिजे? जनन शांती करताना सर्वात काही महत्वाचे विधी आहेत. गायीच्या ओटी खालून 3 वेळा काढायचं. किती वेळा? गायीच्या ओटी, गायीच्या पडणाऱ्या गोमूत्राखाली स्नान घालायचे. बरं, गायीची पृष्ठा 3 वेळा फिरवायची. सुपामध्ये धान्य घ्यायचं, बाळ ठेवायचं आधी, पुढे धान्य ठेवायचं बाळाच्या, आणि ते गायी समोर न्यायचं. धान्य खाता खाता बाळाला गायीने चाटलं तर समजायचं मूळ नक्षत्राचे दोष नाहीसे होतात. गाय सहजासहजी कोणाला चाटत नाही. गाय म्हणतोय पण गावरान पाहिजे. जर्सी कोणाला पण चाटते. जर्सी वाढले तो ठल. जर्सी खानदानी नाही, जर्सी खानदानी, हायब्रिड. गावठी गाय असू द्या, सगळ्यांना नाही चाटत. पशु व्हायब्रेशन्स ओळखतात. आमचा मोठा भाचा आहे. कुठल्याही अनोळखी गावात गेलो, मांजर आणि कुत्रा समोर आले, आम्ही सगळे एकत्र बसतो. त्याच्या जवळ येतात आणि त्यांनी फक्त इथं हात लावला की त्याच्या जवळ बसतात. स्पंदन, ज्या माणसाकडे त्यांच्याबद्दल जिव्हाळा आहे त्याची स्पंदन ती जाणत असतात आणि मग ती त्याच्या जवळ येऊन बसतात. कोणाजवळ बसत नाही. कुत्र कोणाच्या जवळ बसत नाही. काही जणांवर भुकत बुवा असला तरी. कळायचं ते कळून घ्या. काही जणांच्या जवळ येतो, अनोळखी असतात, व्हायब्रेशन्स कळतात. बघ, याचा स्टडी करा तुम्ही शहरातली मंडळी चिकित्सक पाहिजेत. माझा एक मानस आहे, वारकरी नुसता रामकृष्ण हरी बोलणारा नाही पाहिजे. वारकऱ्याला चिकित्सक वृत्ती पाहिजे. अभंगासकट, शास्त्रासकट सगळ्यात मध्ये शोधायची वृत्ती ज्या दिवशी चालू होईल त्या दिवशी समाधान मिळण्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्म्याला गर्गाचार्यांनी सांगितल्याप्रमाणे जनन शांती केली. नाव ठेवण्यात आलं कृष्ण. अशा सगळ्याचा आढावा घेतला जातो. नक्षत्र, प्रहर, ऐका, नक्षत्र, प्रहर, जातक, नाडी सगळ्याचा हिशोब केला जातो. त्याच्यातून तुम्ही जन्मलेल्या नक्षत्रावर, जन्मलेल्या त्या घटिकेत तुमचं जनाक्षर किंवा जन्माक्षर येतं, त्याच्यावर नाव ठेवायचं असतं. ते जर ठेवलं तर तुम्हाला 7.5 वेगळ्या नावाची भोगावी लागत नाही. तुम्हाला दशा वेगळ्या नावाची भोगावी लागत नाही. जर जन्माक्षराच्या व्यतिरिक्त नाव ठेवलं तर त्याही अक्षरावर येणारी आपली रास, तिची 7.5 आणि तिची दशा, आणि जन्माक्षरावर असलेली दशा दोन्ही भोगावे लागतात. लोक म्हणतात त्याचं अक्षर वेगळं निघालं होतं, पण आम्ही आमच्या आवडीचं नाव अजिबात नाही. पूर्वीची लोक नाव काही ठेवायचे, मारुती ठेवायचे, हनुमान ठेवायचे, पांडुरंग ठेवायचे, जे ठेवायचे ते ठेवायचे, पण कशावरनं? अक्षरावरून ठेवायचे. त्याच्यानी निष्कर्ष काढता येतो. बरं, भगवंताचं नाव निघालं, भगवंताच्या सगळ्या लक्षणाने
हा चित्ताचं आकर्षण करणार आहे आणि याच्या आकर्षणाने जर चित्तवृत्ती स्थिर झाली तर जगतामध्ये अशक्य गोष्ट शक्य होईल. म्हणून वारकरी संप्रदायाच्या महामंत्राच्या मध्यभागी जो शब्द आहे तो कृष्ण आहे. काय शब्द आहे? कृष्ण आहे. आधी राम आहे. रामाचं धीर गंभीरपणा आपल्या लक्षात आलं पाहिजे. रामाच्या शब्दाने पापाची निवृत्ती आहे हे लक्षात आलं पाहिजे. पण चित्त जर पवित्र झालं तरी चित्त जर धावलं तर पुन्हा आपल्याला मागे येता येत. म्हणून चित्त स्थिर होण्याकरता कृष्ण आहे. आम्ही केलेल्या साधनेचा मी पण आम्हाला येऊ नये म्हणून हरी जनी म्हणे तुम्ही हरी म्हणा. हरी म्हणता हरपले मी पण. जनाबाई उत्तर देतात मीपणाचं हरण करणारा शब्द हरी आहे. पण रामकृष्ण हरी शब्द आपल्याला दिला, कृष्ण मध्ये दिला. चित्त स्थिर पाहिजे. कृष्ण कथा ती मेटे है कोई गा के जरा देख ले असाच आवाज ठेवा. आ जाते है शाम कोई बुला के तो देख ले. भगवंत येतात कथेत, भगवंत येतात कीर्तनात. मी म्हणत नाही नाहम वसामी वैकुंठे नाहम योगिनो हृदय तथा मद्भक्त यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारदा. माझे भक्त गाती तेथे नारदामी उभा तेथे नारदामी उभा तेथे नारदामी उभा तेथे. माझे भक्त गाती तेथे नारदामी उभा तेथे नारदामी उभा तेथे नारदामी उभा तेथे. भक्त गाती तेथे नारदामी उभा तेथे नारदामी उभा तेथे नारदामी उभा तेथे. भक्त गाती हे 7 दिवस भगवंत या मंडपात आहे. भगवंत अदृश्य स्वरूपाने पाहतोय. मला मग आम्ही चहा घ्यायला बसलो. मंडळातल्या सगळ्या सभासदांनी जेवढे माझ्यावर होते माता माऊलींचं तोंड भरून कौतुक केलं. महाराज माता माऊलींचा सहभाग खूप मोठा आहे. अगदी पारायणापासून हरिपाठापासून सगळ्या गोष्टी एकदा माता माऊलींकरता टाळ्या वाजवा. त्यातल्या त्यात तुम्ही हे सगळं घरातलं काम करून वगैरे वेळ देताय सप्त्याला. तुमच्यासारखं भाग्यवान कोण नाही. विठ्ठल विठ्ठल पारायणाला 40-50 माता माऊली बसणं विशेष आहे. पारायण केलं पाहिजे. नाही तर मग सप्ताह खंडून दिला जातो. खंडून माहितीये का इकडे काय पद्धत आहे? शब्द आपले सगळे गावाकडचेच आहे. उक्त बस एक्झॅक्ट उक्त. काकडा पण तुम्हीच, पारायण पण तुम्हीच, हरिपाठ पण प्रवचन पण. इकडं तसं नाही बरं का. ही सगळी म्हणजे मला माहिती आहे एवढे वर्ष. ह्यांना फक्त वेळ पाहिजे व वेळ. ही पारायणाला सुद्धा काय काकड्याला सुद्धा येतील. एवढी आवडीची मंडळ येतील. हा गेले 17-18 वर्ष झाली देशमुख आम्ही एकत्र आहे. अगदी झोकून दिलंय या मंडळीने. झोकून दिलंय. ॲटिट्यूड नाही हे मला फार समाधान वाटतं या मंडळातल्या बऱ्याचशा लोकांना. मी फेस लीडर आहे आधीच आहे. काय काय ठिकाणी गेलं ना इस्त्री मोडली नाही पाहिजे. अध्यक्ष असाच असतो छाती काढून. इकडचं नाही. सभासद हवेतच बिचारे इथले झाडू पण काढायला कमी करत नाहीत. विठ्ठल 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 परमार्थामध्ये लाज ज्यांनी धरली त्याला परमार्थ नाही. परमार्थात लाज सोडावी लागते आणि संसारात लाज धरावी लागते. आम्ही उलट करतो. संसारात लाज बोला तुमचं तुम्ही बोलून घ्या बिनधास्त. माय लॉर्ड पॉइंट टू बी नोटेड. आपण संसारात लाज धरली पाहिजे का? चांगला जर संसार केला नाही
त्याच्यात परमार्थ झाला नाही, मुलं बाळ शिकली नाही, मुलं बाळ संस्कारित झाली नाहीत, तर समाज मला हसेल म्हणून लाज धरली कशात? संस्कारात. परमार्थात लाज सोडायची. बस आता मला कोणी हसो, तुका म्हणे हसे जन नाही कानतय ठाई. माझं मी टाळ घेऊन नाचणार, माझं मी वारीला जाणार, माझं मी हरिपाठात नाचणार, माझं मी सकाळी पारायणाला बसणार, माझं मी नाश्त्याला. काही लोक हुशार 9 वाजता नाश्ता असतो ना, 8:45 येऊन बसतात. पान पुढे चाललेलं असतं ज्ञानेश्वरीचं. असू ते त्यांचा पण उद्धार आहे. परमार्थ कुठल्याही अँगलनी करा, पण त्या मंडपात येऊन तुम्ही भले खाण्याच्या दृष्टीने जरी आलात तरी तुकोबरांचे एक अभंग आहे, जेथे राम नाम वैद श्रवण घडेल भोजन उचिष्टांचे. उष्टावळ जरी मिळाली ह्या मंडपातली तरी आपलं जीवन कृतार्थ आहे. म्हणून परमार्थाला प्रवृत्त व्हायचे माणसाने. संसार कितीही करा, तुमची मुलं तुम्हाला एक नाव ठेवतील, पप्पा माझ्यासाठी काय केलं. किती पैसे कमवू, करोडो कमवून ठेवा आणि त्यांना काय देऊ नका. ते काय म्हणतील? बोला ना, बोला. एक वाक्य सांगू तुम्हाला, तुम्ही सगळे प्रपंचिक आहात, आपण सगळे प्रपंचिक आहोत. मुलांकरता कमवून ठेवायच्या भानगडीत पडाल तर फसाल. वाक्य ऐका, पटलं तरच टाळी वाजवा, नाही तर टाळी वाजवून लगेच नको. मुलांकरता पैसा कमवून ठेवाल तर फसाल, कारण पैसा कमवायच्या नादात तुम्ही संस्कार विसरून जाल. मुलांकरता संस्कार कमवून ठेवा, ते मातीतून सोनं निर्माण करते. ज्यांनी ज्यांनी करोडे ठेवले त्यांची पोरं संध्याकाळी मम्मी म्हणते कोराच्या देऊ काय, कोरा दिन ठेवून. कोराच्या कळलं असेल ज्यांना त्यांना, अजिबात नाही. माझ्या डोळ्यासमोरची उदाहरण आहेत, ऐका. ज्यांनी करोडं कमवून ठेवले आणि संस्कार दिले नाहीत त्यांचे लाखाचे खाक झाले. आणि जी लोक गावाकडनं येताना फक्त एक बॅग घेऊन आले आणि इथं कुठं तरी भाड्याने किरायाने राहिले, मुलांना संस्कार दिले, आज ते कोटीच्या फ्लॅटमध्ये राहतात. हे संस्काराचं उदाहरण. काय आणलं होतं येताना? कुठे गेले आवटी साहेब? तुम्ही काय आणलं होतं भाऊ? काय नाही. मोरे तुम्ही? काय नाही, काहीच नव्हतं आणलं. येताना आणलं होतं काय? काहीच नाही. गावाकडनं काय कपडे लत्ता आणला असेल तो. इथं संस्कार आणि एवढं शुद्ध जीवन जगले, कष्ट एवढे प्रामाणिक केले महाराज, आज लाखो करोडोची संपत्ती कमवली. समाधान वाटतं. तुम्ही संस्कार कमवा, मुलांना द्या. काला त्याच वेळेला कळेल तुम्हाला. नाही तर हजारो काले ऐकले तरी उद्धार व्हायचा नाही. काला त्या पद्धतीने ऐकला पाहिजे. अंतःकरणाची वृत्ती समाधान स्थिर झाली की समजायचं काला झाला. विठ्ठल विठ्ठल. भगवान गोकुळामध्ये आलेले आहेत. चला अभंगाकडे. माझं सांगण्याचं तात्पर्य आणि सांगण्याचा हेतू संपलाय. आता अभंगाकडे चला. भगवंत गोकुळामध्ये आले. मी 2च परिणाम गोकुळात सांगेन. एखादी क्रिया घडल्यानंतर परिणाम आहे. बाबांनी भात्याला हवा मारल्यानंतर त्यांनी दाबलेल्या स्वराच्या त्याच्यातून परिणाम स्वर बाहेर पडतात, ध्वनी बाहेर पडतोय. दोन्ही मृदंग वादकाने थाप मारल्यानंतर त्याच्यातून ध्वनी कंपन बाहेर निघतात, तो परिणाम आहे. मी इथं बोलल्यानंतर साऊंडद्वारे तुमच्या कानापर्यंत आवाज पोहोचतो, परिणाम आहे. क्रिया कोणतीही करा तिला परिणाम आहे. क्रिया कोणतीही करा परिणाम आहे. मी 2 परिणाम गोकुळातले सांगेन. पहिला परिणाम ऐका. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास झाला. याचा अर्थ संत जर असा पुरावा देत आहेत, दैन्य दारिद्र्यास त्रास झाला आणि घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, याच्या आधी देव यायच्या आधी लक्ष्मी नव्हती. याचा अर्थ देव यायच्या आधी कदाचित लक्ष्मी नव्हती. लक्ष्मी स्वतः घरोघरी गेली. कुठल्या गावात? गोकुळात. आता मला उत्तर द्या. तुम्ही शहरातल्या माता माऊली आहात, माझ्या बहिणी आहात, काही आई आहात, काही आजी आहात. मला उत्तर द्या. आपल्या घरात अखंड लक्ष्मी पाहिजे का वर्षातले 1 महिना लक्ष्मी पाहिजे? शूटिंग वाले यांच्याकडे घ्या, पुरावा ठेवा.
आपल्या घरात अखंड लक्ष्मी 12 महिने पाहिजे काही 1 महिना पाहिजे? जोरात म्हणा, अखंड पाहिजे. मग फक्त मार्गशीर्षातले 4 गुरुवार का? जनरल आहे. मी व्रतवैकल्याच्या विरोध नाही. माझं एवढं व्रतवैकल्याची माहिती कोणालाच नसेल. बघायचं, आमच्या चुलत काकीने मला पोथी दिली 17-18 वर्षापूर्वी लक्ष्मीची. म्हटले महेश बास दर गुरुवारी वाच, मालामाल. नाही कळलं? मालामाल. आता मी एक पाटी मी ते असं घेतली, 1 तास बसलो आणि पुढच्या गुरुवारी लगेच गुरुवार तर काकीला म्हटलं इकडे. काकूला बसवलं आणि मी पोथी चालू केली. ऐकावं भक्तांना श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवाची कहाणी. ही कहाणी वाचल्याने ऐकल्याने दुःख दारिद्र्य काळजी दूर होते. श्री महालक्ष्मीची कृपा करते, पैसा अडका शांती समाधान मिळते, घरात समृद्धी नाते, संतती दुर्गाष्टाची मनाची इच्छा पूर्ण होते. श्री महालक्ष्मीचे नावे रूपे अनेक आहेत. सर्वांच्या बुद्धीची छाया शक्ती तृष्णा जाते लज्जा कांती स्मृती दृष्टी अधिष्ठाती लक्ष्मी राहते रूपांनी राहते. तिला नमस्कार असो कैलासवर पार्वती शिव समुद्र सिंधू कन्या स्वर्गात लक्ष्मी भोलोकी लक्ष्मी गोलोकी राधिका वृंदावनी राजेश्वरी चंद्रावनी सदा पदावनी पदा मालतीवनी मालती कुंदवनी कुंददी केतिवनी सुशिला कंदवनी कंदमाला राजप्रसाद आश्रमी घरोघरी ग्रह लक्ष्मी अशा विदर्भाने लक्ष्मी ओळखली जाते. नाही फॉर्च्युनर आली अजून. आली आली नाही आली. तिचा मालकच जोपर्यंत आपल्या ताब्यात नाही, आपल्या जवळ नाही, ती काय येईल आपल्याकडे? ती एकनिष्ठ आहे आणि पतिनिष्ठ आहे. कोण कोण बोला बोला कोण? ती पाकिटातले पैसे काढून नव्हती घेत. दोघी ते चौघीने असा हात घेतला मग त्या घेतात. खाय त्याला खाऊ खाऊ. त्या म्हणले याला बुवाला कळलं कसं? लक्ष्मीने विचार केला, माझे स्वामी ज्या गावात आले, गोकुळ रूपी गावात आले, तिथं जर मी त्यांची सेवा करायला गेले नाही तर इथून पुढे सगळे भक्त बोलतील हरी जिथं आला तिथं आता सगळी दरिद्रता आहे की काय, पण हरीच्या गावात येतो, हरीच्या घरात येतो, तिथं सर्व श्रीमंती प्राप्त होते. म्हणून लक्ष्मीने विचार केला एका घरात जाऊन जमणार नाही. प्रमाण संतांनी दिलं. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. दैन्य दारिद्र्यास त्रास झाला. ती दुसरा एक परिणाम, चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी. प्रवेश भितरी चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी. प्रवेश भीतरी. 2 परिणाम, देव आला की श्रीमंती येते, लक्ष्मी येते, आणि देव आला की चिंता जाते. एक सांगू, माझ्या सकट आपल्या प्रत्येकाला ह्या 2च गोष्टीची गरज आहे. माझ्या सकट. तुम्ही म्हणाल असं का? कीर्तन झालं मी का असंच जाईन? नाही कळलं का? हो तरी म्हणा. आपल्याला 2 गोष्टींची गरज आहे. इच अँड एव्हरी पर्सन. आपल्याला चिंता गेली पाहिजे आणि आपल्याला आपल्या पोटा पाण्याकरता एवढे पैसे आले पाहिजे. याचा अर्थ लक्ष्मी घरात आली पाहिजे आणि चिंता घरातून बाहेर गेली पाहिजे. एज दॅट क्लिअर? लॉक किया जाए. आपल्याला गरज किती गोष्टींची आहे? आपल्या घरात लक्ष्मी आली पाहिजे आणि चिंता. मला वाटतं याच्या व्यतिरिक्त माणसाला काहीच नाही, काहीच नाही. मग मला सांगा, या 2 गोष्टी आपल्याकडे येण्याकरता किंवा आपल्या मनासारख्या होण्याकरता गावात देव आला पाहिजे की नाही? कुठल्या? देहरूपी गावामध्ये, अंतःकरण रूपी नंदाच्या वाड्यात. ज्या दिवशी हरी येईल, ज्या दिवशी देव येईल, त्या दिवशी चिंता बाहेर पडेल. चिंतन आलं की चिंता बाहेर पडते आणि चिंतन संपलं की चिंता वाढते. चिंतन करा, चिंतन करा. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी, महलों में पली बन के जोगन चली, मेरा रानी दीवानी दीवानी भई. चिंतनाचा परिणाम. राणाने विष दिया मानो अमृत पिया. विष दिलेला अमृताचा परिणाम झाला तिच्यावर आणि अमरत्व प्राप्त झालं मीराबाईला. लक्षात घ्या, चिंतनाचा परिणाम आहे.
आपण चिंतनात आहोत का चिंतेत आहोत हे घरी गेल्यावर लक्षात घ्या आणि मग मला भेटा. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि मग पूर्वी मला एक विशेष वाटतं, आपल्या भारतामध्ये सुईणीची प्रथा होती पूर्वी. सुईणीची तुमच्या वेळेला, तुमच्या वेळेला असेल बाबा, तुमच्या वेळेला. मी विरोध करत नाही कोणाचा, मी विज्ञानाचा पुरस्कृत आहे, पण त्या अडाणी होत्या. कोण? सुईणी. पण जेवढ्या बाबा तुमच्या वेळेला डिलिव्हरी झाल्या, सिझर का नॉर्मल? नॉर्मल. आणि आता लाखो रुपये खर्च करून आपण डिग्र्या घेतो, आणि आता कसे होतात? म्हणजे पहिलं चांगलं का आत्ताचं चांगलं? हा, पहिलं चांगलं का आत्ताचं? म्हणून पूर्वजांची म्हण आहे, जुनं ते म्हणजे जुन्यांना कधी बाजूला करायचं नाही. हे जुनी सोन आहे. पण काय काय जुने खोडील पण होलय, मंडळ फोडली. विठ्ठल ऐका, सुईणी होत्या. नंदबाबांनी सांगितलं होतं की मास का प्रसूतीचा मास जवळ आहे, तुम्ही काळजी घ्या. माया उपजली होती बरं का तिकडे, सगळे झोपले होते असं मला सर्वांना माहिती आहे. अगदी धावत्या वेळात आणि भावलेल्या वेळात आपल्या घ्यायचे. भगवंताला ठेवलं होतं, मायेला तिकडे नेलं होतं. भगवंत आल्यानंतर सगळ्या जणी नाही आधी जाग्या झाल्या. ऐका, सगळ्या जणी नाही जाग्या झाल्या, पहिल्यांदा एक जागी झाली. जागृत कोण होतं? ज्याचं पुण्य फळाला येतं, ज्याचा भाग्याचा उदय होतो, तो जागृत होतो. नाही तर सगळे झोपलेले आहेत आपण. आणि म्हणून संतांना म्हणावं लागलं, उठा जागेवर. गरज नाही म्हणायची. एक सांप्रदायिक अभ्यासाच्या एक श्रद्धेने मी तुमच्या पुढे काही विषय मांडतोय. जागे व्हा याचा अर्थ आपण झोपलोय. आणि कोण जाग होतं? ज्याचं प्रारब्ध फळाला आलं, ज्याचं पुण्य फळाला आलं, ती जागी झाली. जागी झाल्यानंतर त्यांनी पाहिलं, अरे 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 कुशीत बाळ आहे. मुलगा आहे का मुलगी आहे? पाहिलं मुलगा आहे. मुलगा आहे पाहिल्यानंतर तिने दुसऱ्या गवळणीला खांद्याला धरलं आणि गदगद गदगद हलवलं, उठवलं. उठ उठ म्हटल्यानंतर धाडकीन उठली. ती म्हटली, काय शिलावलं? काय शिला? तू झोपेतून उठवतेस का जीवनातून उठवतेस? म्हटलं, अगं तुला माहितीये का? अगं सांगशील तर. ती सांगते, गवळण गवळण म्हणते गवळणीला झाला यशोदेला. गवळण म्हणते गवळणीला झाला यशोदेला. गवळण म्हणते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळणीला पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला एक धावी एकी पुढे राठी वाटी सुंदर. धावी एकी पुढे राठी वाटी सुंदर. एक धावी एकी पुढे राठी वाटी सुंदर. धावी एकी पुढे राठी वाटी सुंदर. म्हणते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. म्हणते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. ऐतिकला पालदारी ताती झाली हे नगार. तुझी गवळ झाली राजी झाली हे नगार. तुझी गवळ झाली राजी झाली हे नगार. आवाज दे ना. राजी झाली हे नगार.
मैया नाचे बाबा नाचे नाचे गोकुळ गावरे नंद घरानंद भयो मैया नाचे बाबा नाचे गोकुळ गावरे नंद घरानंद भयो हे इंद्र नाचे चंद्र नाचे नाचे सब संसार रे नंद घेरानंद भयो इंद्र नाचे नाचे सर्वांचा आवाज वाढवा नंद घरानंद भयो हे अंबी नाचे तुम्ही नाचे नाचे सब संसार रे नंद घरानंद भयो अंबी नाचे तुम्ही नाचे नाचे सब संसार रे नंद घरानंद भयो हे शंकर नाचे गौरी नाचे नाचे गणपती आज रे नंद घरानंद भयो शंकर होते गौरी नाचे नाचे गणपती बाळ रे नंद घरानंद भयो हे नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल आनंद घरानंद भयो हे राधे राधे हो राधे 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 हो राधे 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 हो राधे राधे हो राधे 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 श्याम मिलाने राधे 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 हरि मिलाने राधे 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 हो राधे 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 हो राधे राधे जय हो राधे वृंदावन में राधे राधे जगली में राधे राधे गोकुल जी में राधे राधे वृंदावन में राधे राधे जगली में राधे राधे गोकुल जी में राधे राधे बरसाने में राधे राधे परिक्रमा में राधे राधे नंदगाम में राधे राधे नंदगाम में राधे राधे राम घाट में राधे राधे ब्रह्म घाट में राधे राधे राधा कुंड में राधे राधे कुसुम सरोवर राधे राधे मानसी गंगा राधे राधे गोपी कुंड में राधे राधे गोपी कुंड में राधे राधे नंदवन में राधे राधे नंदवन में राधे राधे अतुल वन में राधे राधे बिहार वन में राधे राधे वेदी वन में राधे राधे जंगली में राधे राधे गोपेश्वर में राधे राधे राक्षेश्वर में राधे राधे बिहारी राधे राधे भाग्य बिहारी मदन मोहन जी जंगली में मानसी गंगा राम घाट में गंगा लोटा धारविंद में परिक्रमा में हम भी बोले तुम भी बोलो राधे 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 जय जय श्री राधे श्याम आज के आनंद की जय बस आता हो दे 2 वाजेपर्यंत कीर्तन विठ्ठल कथेमध्ये कीर्तनामध्ये गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया जर आता 21व्या शतकामध्ये 2023 सालामध्ये आपण आजच्या दिवशी जर 5 मिनिटं देवाच्या नामचिंतनामध्ये नाचतोय आणि आपल्याला आनंद अनावर होतोय तर त्या द्वापर युगामध्ये जे जे भगवंताच्या जवळ होते त्या आनंदोत्सवामध्ये सामील होते त्यांच्या जीवनात काय झालं असेल गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा
नुसतं राहिला नाही, अंत पार राहिला. एवढं सुख, एवढा आनंद त्याने उपभोगला. परमात्मा हळूहळू मोठा होत होता. सबंध ग्रामवासी प्रभूला बघण्याकरता येत होते. जे ते सावळ मनोहर रूप पाहायचे ते त्या रूपाच्या ठिकाणी भुलून जायचे, भुलून जायचे आणि सगळे जण वर्णन करायचे. काय सावळ आहे, काय गोजीर आहे. भगवान परमात्म्याच्या लोकवत तुलीला कैवल्यम या भाष्याप्रमाणे काग बगरिठा मारियला बालपणी अवघी दैत्य खानी मारियली. कागासूर, बगासूर, रिठासूर, गाढासूर. कथेमध्ये फार वेळ असतो. 7 दिवस बोलता येतं, सगळं सांगता येतं. कीर्तनामध्ये काला मांडताना निम्मा वेळ जातो. त्याच्यात हे सगळं गवळणीकडे पोचायचंय. ही गवळण अवस्था प्रधान आहे. परमार्थामध्ये व्यवस्थेकडे लक्ष द्यायचं नाही, अवस्थेकडे लक्ष द्यायचं. पण गच्चाळसारखं वागायचं. आदरणीय प्रमोदजी महाराज जगतापांचा गोड असा परवा आळंदीमध्ये आमच्या फडावर कीर्तन असतं दशमीच. पण वारकऱ्याला बघितल्यानंतर समोरच्या व्यक्तीला वाटलं पाहिजे आपण पण वारकरी झालं पाहिजे, असं अपडेट वारकऱ्यांनी राहिलं पाहिजे. असं छान धोतर, छान सदरा, तिलक, फेटा असेल तर रोज दैनंदिन तुमच्या नियमाप्रमाणे फेटा बांधत असेल तर फेटा, टोपी घालत असेल तर टोपी घालायची, लावायची नाही, घालायची. काय छान पाहिजे बघा ना, किती छान दिसतं ते. बघा ना किती छान दिसतं. अपडेट राहायचं वारकरी. अपडेट म्हणजे एक्स्ट्रा अपडेट नाही. बघा ना, मला सांगा, इथं सगळेच काही परिचित नसतील, अजिबात. मंडळ स्थापन झालं तेव्हा परिचित होते का तुम्ही सगळेच एकमेकाचे? नसतील ना. कोणी साताऱ्याचं, कोणी नगरचं, कोणी नाशिकचं, कोणी कुठलं असेल. पण तुम्ही एकत्र आलात एकाच धारणेवर, वारकरी म्हणून एकत्र आलात, म्हणून आज टिकले. वारकरी संकल्पना असतीये, या रे लहान थोर, या ते भरत्या नारी नर करावा विचार. तुम्ही अपडेट राहिलं पाहिजे मुलांना. फार समाधान वाटतंय. तुमचे देशमुखांनी बघितलं असेल आळंदीमध्ये बरीचशी मोठी महाराज मंडळींनी मला फोन पर्सनल केला. महाराज काय शिस्त तुमच्या दिंडीची, काय छान नियोजन. खरं सांगू उभ्या समाजाला, मी नियोजन करतच नाही. फडावर असणारे 150, 200, 250 युवक तेच त्या दिंडीचं नियोजन आणि नेतृत्व करतात. मी फक्त फेटा बांधून चालत असतो. त्यांच्याकडे दिलं पाहिजे. युवकांनी हे प्रेरित झालं पाहिजे. बघा ना, ही लहान लेकरं, धन्य माता पिता. छान अपडेट ठेवायचे मुलांना. छान सांगू तुम्हाला एक, आपली किंमत आपले कपडे नाही. आपली किंमत, तुम्ही वारकरी असा, तुमच्या कपड्याला गंध असू द्या, वारकरी नसलात तरी चालेल, तिथं 2 रुपये देऊन लावला तरी चालेल. बघा किंमत सांगतो. कार्यकर्ते तिथं उभे आहेत. मी 9:45ला 10 मिनिटं कमी असल्यापासून मंडपाचा अभ्यास करत होतो बाहेर गाडीत बसून. मी फार विचित्र माणूस आहे. मी मंडपात पाय टाकल्या सांगतो इथं किती जणांची भांडणं असतील. इथलं नाही, दुसरीकडचं. कोणा द्वैत असेल, कोण आरे रावकी करत असेल. वयाच्या 13व्या वर्षापासून कीर्तन करतोय. 36 वर्षाचा आहे आता. वाटत नाही हा भाग. काही लोक विचारतात कोणती क्रीम लावता. मी सांगतो आमच्याकडे जी क्रीम आहे ती जगात कुठं नाही. हरी नावाची क्रीम. बघा एकदा लावून. जो त्या क्रीम ती लावली ना, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न खिळ आकती प्रभा. तुमच्या कपाळाला गंध बघितला ना, आमच्या मंडळाचे कार्यकर्ते बाहेर उभे असतात, ते तुम्हाला बघितलं की हात जोडतात, माऊली या, माऊली या. तुम्हाला माऊलीची उपमा देतात. कशामुळे? फक्त जर तुम्ही बाह्य रंगाने बदललात, बाह्य रंगाने कीर्तनाला येताना फक्त 2 रुपयाच्या तिलक लावून बाह्य रंगाने बदललात, तर येणारे कार्यकर्ते माऊली म्हणतात. अंतरंगाने बदललात, विश्वाचा मालक तुम्हाला सन्मान दिल्याशिवाय राहणार. आतून बदल. इंटरनल चेंजेस का एक्सटर्नल चेंजेस पाहिजे.
You also? What is your opinion? External? Internal? Yes. तुम्ही इंटरनल बदलाल, तुम्ही चेंज झाला ते सांगायची गरज नाही. तुमची कृती आणि तुमची काया फाइंड करते की तुम्ही बदलला. होतो आपण. छान परमार्थ करा. भगवंत ज्यांना ज्यांना कळाला त्यांना वेड लागला. भगवंत हळूहळू मोठा झाला. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगनी रंगनाथ तो म्या देखील असे. बरेचशा गावांमध्ये आपल्याकडे मूर्ती असते तिला रंगनाथ म्हणतात. मला वाटतं नगरपासून इकडं तिकडं सगळीकडे नाशिक वगैरे इकडे सातारा वगैरे सांगली बालकृष्णाची मूर्ती असते घरात, तिला काय म्हणतात? रंगनाथ. तुम्ही आम्ही नाही नाव ठेवलं. गवळण जसवंती पै सांगे. जसवंती नावाची गवळण आहे. त्या जसवंती नावाच्या गवळणीने पहिल्यांदा देवाला रांगताना बघितलं आणि ती वर्णन करायला लागली. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगनी रंगनाथ तो म्या देखील असे. तिने नाव ठेवलं तो रंगनाथ. रंगनाथ पहिला. हळूहळू भगवान परमात्मा मोठा झाला. मोठा झालेला परमात्मा घरामध्ये खोड्या करायला लागला. घरात खोड्या चालू आहेत, घरामध्ये लीला चालू आहेत देवाच्या. एकदा काय झालं, आईसाहेब मंथन करण्याकरता दही आणण्याकरता आतमध्ये गेले. गावाकडच्या माता माऊली असतील किंवा गावाकडे सारख्या जाणाऱ्या माता माऊली त्यांच्या लक्षात येईल. पूर्ण भरून दही घ्यायचं नसतं, रांजण भरून अर्ध घ्यायचं असतं. त्याच्यामध्ये क्रिया आहेत. काय काही गोष्टीचं महत्व लक्षात घ्यावं लागतं. उन्हाळ्यात दधी मंथन करायचं असेल तर थंड पाणी टाकावं लागतं, तर लोणी वर येतं. आणि हिवाळ्यात जर करायचं असेल तर थोडं उन्हवणी टाकायचं, म्हणजे गरम पाणी. उन्हवणी आणि शिळ पाणी, गरम किंवा थंड. गरमीत असेल तर थंड आणि थंडीत असेल तर गरम. ते टाकण्या वाजले वाटतं 12 वाजून 7 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली. किती झाले? 12 वाजून 12:05 बरोबर. ते सांगतं ना मला. ओव्हर टाईम परवडत नाही कधी कधी. काय सांगू तुम्हाला, कीर्तनातून माध्यमातून मिळालेला पैसा मी माझ्याकरता वापरत नाही. बरं, आमचे संदीप महाराज माझे परमार्थ स्नेही आहेत. तुम्ही दिलेला पैसा गोरगरिबांच्या मुलींच्या लग्नाकरता आत्तापर्यंत संस्थानामध्ये 21 मुलींची लग्न थाटामाटात लावलेली. ते 21 पण नुसती नाही, एक दागिना भांडी कुंडी 2000 लोक येऊ द्या, नाही तर 3000 लोक येऊ द्या, 2 भाज्या, अगदी फर्स्ट क्लास जेवण, संगीत मंगल अष्टका, साध्या नाही. आणि बोलणारी नुसती साधी नाही, कीर्तनकार असे बाबांसारखे वाजवणारे. आली लग्न घटी समीप नवरा. ब्राह्मण समोरच असतो. लग्नाला मी स्वतः उभा राहतो, मला सगळे विधी येतात. त्याच्यामुळे मी स्वतः जातीने सप्तपदी करायच्या आधी त्यांना प्रवचन असतं 20 मिनिटं. का सप्तपदी करताय? तुमची गाठ का बांधली जाते? तुमच्या करंगळी का दिली जाते? फक्त 8-2 पळून आणलेली नको आणि लव्ह मॅरेज नको.
नाही तर बाबा लग्न लावून देतो म्हणून कोण पण बोले चला पाटणुली धाम देण ठेवून. आदिवासी वाडीतल्या मुलांना 3 वाड्या आहेत आमच्या मठाच्या जवळ. आमचे देशमुख भाऊ गेले अनेक वर्ष त्याला साक्षी आहेत. प्रत्येक महिन्याला शीस पेन्सिल आणि खोडरबर सुद्धा त्यांना पुरतोय की नाही याचा विचार कीर्तनाच्या पैशातून केला जातो महाराज. आणि आतापर्यंत मागत नाही मागत नाही म्हणून काय काय लोक देत पण नाही आणि मागतात त्यांना डबल दिल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला मलाही लोक म्हणतात महाराज एवढ्या मोठ्या मोठ्या ओळखी आहेत तुम्ही पनवेलचे ग्रामस्थ आहे अशा मोठा मठ बांधा संस्थान बांधा 3-4 कोटीचं मागायचं नाही का. देवाची इच्छा असेल पत्र्यात राहायची तर पत्र्यातच ठेवत. देवाची इच्छा असेल बंगल्यात राहायची तर बंगल्यात. आपण कितीही उड्या मारल्या सरड्याची धाव कुंपणापर्यंत. त्याच्या लक्षात आलं पाहिजे. त्याच्या फक्त त्याच्यात खात्रीत उतरायचं. त्याच्या खात्रीतून उतरायचं. त्याच्या खात्रीत उतरायचं. त्याच्या खात्रीतून उतरला माणसाचा डाऊनफॉल चालू झाला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अनेक असर मारले देव मोठे झाले. आई साहेब ते गरम पाणी आणण्याकरता गेल्या. भला मोठा रांजण आहे त्याच्यामध्ये अर्ध दही टाकलेलं आहे. आईने रवी टाकली. भगवंताला लक्षात आलं आई आत गेली. आता असं दही लोणी खायचं नाही. आज देवाला वाटलं आज जाऊन बसायचं. अर्धच भरलेलं आहे भलं मोठं. आज जाऊन एवढा मोठं ते रांजण असं असतं. जाऊन कोपऱ्यात बसला आतमध्ये चालू आहे. निघालं की खायचं निघालं की खायचं. आईला वाटलं जरा पाणी कमी पडलंय का काय गरम. थोडं गरम पाणी टाकलं. बराच वेळ झाला आईसाहेबांच्या लक्षात आलं कदाचित आज कमी दही पडलं म्हणून हे लोणी बाजूला चिकटलं असेल. पण असं हात फिरवला. तुम्ही हांडा मिसळवता काय खोट्या बोलता. पूर्वी गावाकडे गेला तर पाणवठ्यावर माता माऊली हांडा कळशी दूर घेऊन जायची. यांना तुम्हाला दया लई गोष्टी दया येते हो. यांना दया आली. यांनी दारासमोर नळ घेतला. यांना आळस आला. त्या दाराच्या नळातून आतमध्ये बेसिनमध्ये नळ घेतला. बेसिनमध्ये नळ आला तिथं हांडा भरायला कंटाळा आला म्हणून 2.5 फूट पाईप आणला. हांडा जागेवरच. आता काही दिवसांनी हांडा पण भरू नका. आपला हॉल आणि किचन माप घ्या तेवढा पाईप आणा आणि पुढे टोटी लावा. पाहुणा आला किती आळसपणा करायचा. आणि त्याच्यामुळे हल्ली वाताचे विकार ब्लड प्रेशरचे विकार आणि शुगरचा विकार हे 3 विकार काम कमी झाल्यामुळे वाढलेत. विठ्ठल विठ्ठल. पूर्वी माता माऊल्यांना अटॅक येत नव्हता. गावाकडच्या असतील ना येत होता. शेतावर काम करायच्या धावपळ करायच्या पाणी शेंदायचं सगळं करायचं. आता शहरात घरात चप्पल घालते. आणि 10व्याला हरिभक्तपरायण महेश महाराज साळुंके यांचे प्रवचन. अवघड आहे. कामं संपली ना. कामं संपली. चला पुढे ऐका. देवाशी लपून बसले. आईसाहेबांना वाटलं आतमध्ये अडकलं असेल. असं हात फिरवल्याबरोबर असे कुरळे केस आले वरती काढले. म्हटलं का रे कन्हैया कळत नाही का या रांजणामध्ये बसलास रवी लागली असती ना तुला. म्हटलं आई मी वरच्या रवीचा बाप आहे. ही रवी काय मला लागेल मी त्याचा बाप आहे. आईला कळे ना. खोड्या नको करू माझे नको ना खोड्या करू. अंगणात खेळायचं बळीराम दादा बरोबर. ठीक आहे आई घरात नाही खेळणार. अंगणातली माती उचलली. माती उचलण्याचं मागचं कारण आहे माती खावी पण कुठल्या वयात खावी याला मर्यादा आहे. यांना फार कळलंय. असं हसणारा माणूस मला आवडतं. मोकळ्या मनाचे असतात. काय तो आश्वासन काय झालंय काय असं मोकळ्या मनाने माणूस जेवढा हसेल तेवढं वय वाढतं. नुसतं पण हसू नका ठाण्याला नाही ती. असं मोकळ्या मनाचं
अवस्थेत आहेत. पृथ्वीनी मातेने देवाला अशी सूचना केली, आठवतंय का? वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाई, नेत्री वाये तो ये सांगत असे, पृथ्वीवरी दैत्य माजले से फार सोसवेना भार मजा आता. आठवतंय का? ब्रह्मदेव मला मी गाईचं रूप धारण केलं होतं तेव्हा घेऊन आले होते तुमच्याकडे, आणि तुम्ही वचन दिलं होतं तुझा भार मी हलका करीन. आता नुसतेच खेळायला लागले, 8 वर्षाचे झाले तरी माझ्याकडे लक्ष देत नाही. कोण म्हणते? कोण म्हणते? पृथ्वीला आश्वासन देण्याकरता एखाद्याचा स्वीकार आधी करावा, मग तो निश्चिंत होतो. आता माझी सगळी जबाबदारी स्वीकारली बरं का. देवाने ही क्रिया चालू केली, तिचा स्वीकार केला, मूठभर माती घेतली आणि तोंडात टाकली. बळीराम दादांनी पाहिलं, आई कानाने माती खाई, कन्हैयाने माती खाल्ली का आई? आणि भगवंताला बघितलं, असं धावत धावत आली, असं कानाला धरलं. यशोदा आईने, खाल्लीस का करते माती? भगवंताने केविलवानं रूप केलं, आई ग आई नाही खाती माती, आई खाती माती, आई खाती अनंत ब्रह्मांड उदरी हरिहा बालक नंदा घरी. अनंत ब्रह्मांडाचं दर्शन दाखवलं, आईला आपल्या ब्रह्मतत्वाची जाणीव करून दिली. पुन्हा माईला सांगितलं, पुन्हा आवर, नाही तर ही मला पूजेल, हे ओरडणार नाही, प्रेम करणार नाही. माईचं पुन्हा आवरण घातलं. कान्हा नको ना खोड्या करून अंगणामध्ये खेळायच्या, अंगणाच्या बाहेर जायचे. गावातल्या सबंध गोपिका वेड्या झाल्या होत्या. जिनी तिने देवाला पाहिलं, हरीने माझे हरले चित्त, भारवित्त विसरले, प्रत्येक जणाचं चित्त हरलं. एकदा एका गवळणीला तिच्या सासूने सांगितलं होतं, खबरदार, मथुरेच्या हाटाला जाताना जर कन्हैयाच्या म्हणजे नंद बाबाच्या वाड्याच्या समोरून गेलीस तर खबरदार, पूर्वीच्या सुना सासवांचं ऐकायच्या. दादा असावा थोडं. मी बोट टाकून सांगू शकतो, कोण ऐकत नाही, पण नको, मला घरी जायचं. पिट्या पाडतील पिट्या माझा. ऐका, पूर्वीच्या सुना सासऱ्याने आणि सासूने सांगितलं ना, माहेरे जायचं नाही, उंबरठा ओलांडायचं नाही, तो मर्यादित राहायच्या. बघा ना, 1 2 3 4 5 6 7 8 9 ह्या मंडपात जेवढ्या म्हाताऱ्या बसल्यात ना, त्यांच्याच डोक्यावर पदर आहे. का? अडाणीत बिचाऱ्या, पण वाडावडिलांनी दिलेली संस्कृती आणि संस्कार विसरल्या नाहीत. त्यांच्याकरता कथा हल्ली स्टँडर्ड झाल्या. 9वी नापास असते, पण शहरात राहायला येते. तिला वाटतं, बाबा मी काय झालं, गेम ठेवू काय झाले ना. 10वी नापास, 11वी नापास, जास्तीत जास्त 12वी नापास. मग गावाकडे जाताना एक्स्ट्रा ऑर्डिनरी करतात त्या. असं पदर घेतात, असं, आणि असा हात असा असा नसतो त्यांचा, असा म्हणजे अशा चालतात. आजूबाजूला जाणाऱ्यांनी रुपये टेकवा. बघा ना तुम्ही, असा हात असतो त्यांचा, असं
म्हणून सांगावं लागलं डोईचा पदर. काय ताकद आहे डोक्यावरच्या पदरची. डोक्यावर पदर घेऊन फक्त तुम्ही चाला. तुम्हाला न ओळखणाऱ्या माता माऊली तुमच्याकडं रिस्पेक्टने आदराने बघतात. माता माऊली फार जबाबदारीचं पदर म्हणजे जबाबदारी आहे. हल्ली का घेत नाहीत? जबाबदारच नको आम्हाला. चला पुढे. आणि तिच्या सासूने सांगितलं खबरदार जर नंदबाबाच्या वाड्यातून जाशील पुढून जाशील तर. सबंध गावाला वेळ लावलाय त्याने. आज तिच्या लक्षात आलं अख्खं गाव ज्या कन्हैयाने वेड केलं, ज्या देवाने वेड केलं, एकदा बघू तर कसा आहे तो. मनाची भावना निर्माण झाली. डोक्यावर दुधाचा दह्याचा आणि तुपाचा लोण्याचा तिने घट घेतलेला आहे. मथुरेच्या हाटाला निघाली. जाता जाता नंदबाबाच्या वाड्यासमोरून निघाली. सहज खेळता खेळता देवचंतीची दृष्टादृष्ट झाली आणि देवाच्या त्या रूपाशी तिची वृत्ती तदाकार झाली, एकरूप झाली. मथुरेच्या बाजाराला आली. प्रत्येक गवळणीने आपापली गल्ली वाटून घेतली होती. हिच्या वाट्याला आलेल्या गल्लीला गेली आणि म्हणायला लागली गोविंद घ्या गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे सध्या कोणी दामोदर घ्या गे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. मथुरेच्या गे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. त्या मथुरेतल्या हसायला लागल्या. एक म्हणायची गोविंद दे ग, दूध दाखवायची. दामोदर दे, दही दाखवायची. हे म्हणायला लागले कालपर्यंत दही दूध विकायला यायची आणि आज गोविंद दामोदर म्हणते आणि देताना दही दूध देते. वेडी झाली की काय. सगळ्या हसायला लागल्या. तव तव हसते मथुरेच्या घे. ही म्हणायला लागली लोक काय हसतील, लोक काय बोलतील याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. शुद्ध परमार्थिकाने भगवंताची वृत्ती एकरूप झाली की आपला परमार्थच करायचा, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. निघायला आली आणि मग ती म्हणाली आता या सगळ्यांकडे लक्ष द्यायचं नाही, आपल्या वाटेला आपण जायचं. म्हणून ती खाली लक्ष घेऊन चालायला लागली तर तिला मातीच्या कणामध्ये हरी दिसला. अवस्था आहे. मातीच्या कणामध्ये हरी दिसला. पाय उचलला होता आणि तसाच पाय ठेवला का तर खाली मातीच्या कणात हरी दिसतोय. संध्याकाळ व्हायला आली. सगळ्या जण एका चौकात उभ्या राहिल्या. विचार करायला लागल्या अमक्याच्या घरातली आली का, तमक्याच्या घरातली आली का. सगळे म्हणाली एक जण राहिले. ती म्हणाली जागा तिला बोलवून आणा. ह्या जातात, दोघी चौघी जातात आणि पाहतात तरी एका पायावर एक पाय खाली, एक पाय वरती. डोक्यावर माठ आहेत. माठातलं दही दूध विक्रा केलेला नाही आणि तशीच उभी आहे. तिला विचारलं का ग तुला घराची वाट दिसत नाही का, घराची वाट दिसत नाही का. तिच्या लक्षात आलं. ती म्हणायला लागली अगं परब्रह्माच्या त्या मूळ पीठाची किंवा त्या मूळ घराची वाट ज्या वेळेला साधकाला उमगते त्यावेळेला लौकिकातलं घर त्याच्याकरता शून्य होऊन जातं. आणि मग ती म्हणाली अगं झालं काय तुझ्या जीवनामध्ये. अभंगाचं पहिलं चरण. मैं भूली घर जाने बाट, मैं भूली घर जाने बाट, मैं भूली घर जाने बाट, मैं भूली घर जाने बाट,
विचारलं, का ग अशी का उभी असती? म्हणाली, मी मई भोली गरजाने बाट, गोरस बेचने आई हाट. का असं झालं तुला? ती म्हणायला लागली, कान्हारे मल मोहनलाल, सबई विसरू देखे गोपाल. अगं ठीक आहे, मग तू हा पाय का वर उचलला? म्हटली, कहा पगडारो देखे अनेरा, देखे तो सब वही न घेरा. सगळीकडे पाहिलं, जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू, सगळीकडे हरी दिसायला लागला. आता हा पाय मी कुठे ठेवू? म्हणून कहा पगडारो देखे अनेरा, देखे तो सब वही न घेरा. विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी देखे तो सब वहीने घेरा. तुकोबारा म्हणतात ही अवस्था फार महत्वाची. आपल्या जीवनामध्ये जे आपल्याला भय आहे प्रपंचाचं, अवस्था एकदा प्राप्त झाली की ते भयही पळून जातं. पण अवस्थेचा परमार्थ करा, व्यवस्थेचा परमार्थ करू नका. होतो थकित बहिरे तुका, भागा रे सब मन का धोका, कान्हारे मन मोहनलाल, सबई बिसरू देखे गोपाल. गावातून खोड्या यायला लागल्या. भगवंताला सांगितलं गावात खेळायला जा. कोणी सांगावं, आवरी आपरी आवरी आवरी आपला कान्हा नाशिले आमच्या सुना, किंवा यशोदे बाळ तुझा हा ताना, कोटवरी सोसू धिंगाणा. अनेक अनेक जणी कंप्लेंट घेऊन आल्या. काही जणी सांगायला लागल्या, आम्ही गोकुळ सोडून आता जातो, आम्ही गावामध्ये राहत नाही. बघ जमत असेल तर समजाव. हा, अशा 12 जणी कंप्लेंट घेऊन आल्या. 12 जणी कंप्लेंट घेऊन आल्या आणि सांगायला लागल्या. काय करायला लागल्या? सांगायला लागल्या आपापल्या परीने खोड्या सांगायला लागल्या. याने ग बाई काय केली मात, मुखाशी मुख चुंबन देत. सासू समोर माझ्या मुखाला चुंबन दिलं, सासूने मला मारलं. एक म्हणायला लागली, पतीची दाढी माझी बेनी, दोघांची गाठ बांधून गाठी काही सुटेना, यशोदे बाळ तुझा हा काना, कोटवरी सो धिंगाणा. एक म्हणायला लागली, आमच्या घरात मुंगूस सापड सोडलं. एक म्हणायला लागली, माझ्या दारामध्ये आमचा म्हातारा झोपला होता, त्याच्या छातीवर टाकाचा डेरा फोडला आणि मरता मरता म्हातारा वाचलं. म्हटले मरता मरता वाचलं नाही, मेलं पाहिजे होतं म्हटलं. देव म्हणलं. म्हटलं का? 70-80 वर्षाचं म्हातारं झालं तरी अजून कॅट खेळतंय. ज्या वयात हरिपाठाचा टाळ वाजला पाहिजे, ज्या वयात ज्ञानेश्वरीची पानं आपल्या हातातून उलगडली पाहिजेत, आसाराचा नादी लागला म्हणून ताकाचा डेरा. आसार, ताक हे आसार आहे म्हणून आसाराचा डेरा. भगवान म्हणाला, आई या सगळ्या जणी खोट्या बोलतात. शेवटीला आपला वकील आपली आई, आपला वकील दुसरा कोण नाही. आई गेली की आपलं वकिलत्व पत्र कोण स्वीकारत नाही. आपण किती दोषी असू द्या, निर्दोष साबित करणारी फक्त आपली आई. लहानपणी आपण एखाद्याला मारलेलं असतं, एखाद्याची खोड केलेली असते, आई म्हणते असं होणारच नाही, तू काहीतरी त्याची खोडी काढलीस, ह्यांनीच मारलेलं असतं बेदम त्याला. आणि आपलं वकीलपत्र कोण? आई गेली ना, जीवनातलं सगळं संपलं महाराज. ऐका,
केविलवाल्या चेहऱ्याने देव लगेच 5 मिनिटात संपणार आहे. केविलवाल्या चेहऱ्याने देव सांगायला लागला, आई मी काहीच केलं नाही. त्या स्वतः माझ्या वाटेला जातात आणि स्वतः खडी काढतात. आई म्हणाली, कसं काय? तू काल मला भोवरा दिला होतास नाही? मी सकाळी सकाळी चौकात खेळायला गेलो होतो. समोर बसलेली निळ्या रंगाच्या साडीची गवळण हिने माझा भोवरा चोरला आणि त्या भांडायला आल्या होत्या. भांडायला आलेली माता माऊली काय करते? पदर घेते आणि इथं खवते. तुम्ही कधी भांडला नसाल ना? नाही. जुईनगरवाल्या सप्त्याला आलेले एकही माता माऊली आयुष्यात कधी भांडली अशी पदर खोचतात. एका माता माऊली विचारलं, का पदर खोचता भांडताना? तिने प्रांजळपणे उत्तर दिलं, जोर भेटतो भांडायला. तिने असं पदर खोचला होता. आई ही समोरची गवळण नाही, तिने माझा बहुरा चोरलाय. खरंच सांगतो आई, शपथ सांगतो. देव शपथ घेतोय, आपला मुलगा खरं बोलतोय. म्हटली बघू तर. आपला मुलगा सांगतोय, आईने तिचा तो पदर खोचला असा काढल्याबरोबर धाडकीन बहुरा खाली पडला. ती चिंता करायला लागली, मी घेतलाच नाही तर हाला कुठून? अगं तुला काय माहिती, एका क्षणामध्ये ब्रह्मांड निर्माण करतो हा. त्याला भवरा निर्माण करायला काय कमी आहे? आणि मग ती थरथर कापायला लागली. आईने मग बांगड्याच मागं केल्या हो, यशोदा आईने बांगड्या. आणि आई म्हणायला लागली, तुम्ही लपवणी याचा भोवरा, आळ घेता शारंग धरा. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. हा बाळ सगुण गुणाचं तान्हग बाळ दिसतं गोजीरवान. काय सांगता गाराने गोकुळच्या नारी? खोटं सांगता का? चालू पडा. आणि मग देवाने नियम सांगितला, यशोदाईने नियम सांगितला, कान्हा जिथं आपली किंमत नसते तिथं थांबायचं नसतं. विठ्ठल भगवान परमात्माला सांगितलं, जा वृंदावनात. गोधने चारावया जातो शारंग पाणी. भगवंत आला वृंदावनामध्ये. अशा सगळ्यांनी गाई गुरं चारली. पूर्वीची गुरं जोगावायची आणि रवंथ करत बसायची. म्हणजे एकदा का पोटभर खाल्लं की निवांत बसू रवंथ करत. आताची जनावर जोगावतच नाही. नाही कळलं काय? बस मला काही जास्त मी नाही म्हणणार. पूर्वीचे जनावर शांत नाही गेल्यावर गोपाळ म्हणतात, देवा आपली वेळ निघून गेले, पण काय करायचं? भरपूर वेळ आधी लगेच जेवलं तर परत भूक लागेल. मग म्हटले थोडं खेळूया. मग खेळ मांडला देवाने. 2 गट पडले. 2. बळीराम दादा बोला, मागच्या जन्मामध्ये मला वचन दिलंस, लक्ष्मण होतो तेव्हा हलाल झाले माझे. आता मी बळीराम झालो ना, मी सांगेन आधी मग मी निवडणार. आणि मग बळीराम हे उभे राहिले आणि असे दणकट गडी घेतले. 1 2 3 4 चालेल ना तुम्हाला घेतलं तर असे दणकट घेतले. आणि राहिला कन्हैया म्हणतो, सबळाला कोण पण आपलंसं करेल, पण दुर्बळाला जो जवळ करतो तो मी देव आहे. पण देवाने असे बारीक उरले होते, हे सगळे जवळ घेतले आणि देवाचं गट जिंकलावं. बळीरामला विचार करायचा, एवढे बलशाली माझ्याकडे असताना हाच जिंकतो कसा? कुठल्या भक्ताकडे गेला? नाही कळलं. किती दुर्बळ असला माणूस, पण देव ज्याच्या बरोबर आहे त्याचे विजय झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून देव आपला झाला पाहिजे माणूस. एवढंच कीर्तन आहे का 2 मिनिटात संपवणार आहे. आणि खेळ खेळले भगवान हुतुतू, त्याला कबड्डी आता म्हणतात. हुतुतू ते भगवान खेळले, असे 2 भगवंत खेळले. त्याच्यानंतर भगवान परमात्मा विटी दांडू खेळले.
दीपक पोरा त्रिगुण खेळ मांडू खेळ विठी दांडू काना खेळ विठी दांडू 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 दीपक बोला त्रिगुण खेळ मांडू खेळ विठी दांडू काना खेळ विठी दांडू 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 छान करता एकदा टाळ्यावर अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू हा खेळ सांगूया ज्ञानेश्वर माऊली. एक विटी असते आणि पूर्वी तुम्ही खेळलेले विटीला तुम्ही खेळले विटीला. तुमचं गाव पण वा वा खेळ पण तिकडं आपण खेळलं मठ आहे परशुराम लोट आहे. विटी दांड ते खेळाचा काही नियम 2 रेषा माराव्या लागतात इकडची आणि मध्ये अंतर आणि पलीकडे गल एक पाडावी लागते त्याच्यात विटी ठेवायची दांडूनी विटी मारायची. ती विटी त्या लाईनच्या पलीकडे पडली तिकडे जिंकला अलीकडे पडली की तो हारला. मग त्यांनी काय करायचं असं करायचं आणि मग उड्या मारतात मागचे जेवढे गडे त्यांनी मग काय करायचं हात धुवून घ्यायचे. एक दिवशी खेळू मंडळात आपण मागच्यानी माझं महाराज मग त्यांनी वाचायचं त्यांनी पळायचं. हेच तत्व आहे जीवनाचं. इकडं प्रवृत्ती आहे आणि पलीकडे निवृत्ती आहे. एकदा का साधनेच्या बळावर भावबळाचा टोला मारला की प्रवृत्तीत असणारा जीव निवृत्तीपर्यंत पोहोचला की जन्म मरणाचा खेळ सुटतो. पण पुन्हा तो प्रवृत्तीत पडला की बारीकी झोडीची चोडीची निष्ठुर यमाचे किंकर. हा खेळाचा परिणाम आहे खेळाचा नियम आहे. गाला म्हणून ऐकायचं हो खेळ काढण्याला करता मला माहिती असतं महाराज तुम्ही एवढे छान खेळाचे अभंग घेता अजून वाढवलं असं डायरेक्ट हमामा पर आलं संपलं ना सगळं. प्रवृत्तीतून निवृत्तीकडे भाव बले टोला मारू भिवू नको खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू भगवंत विटी दांडू खेळा. हा नाना परीचे खेळ भगवान परमात्मा खेळा. खेळ खेळता 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 एक गोपाळ म्हणाला खांदी भार पोटी खांदी भार पोटी काय खेळायाचे सुख काय करायचं म्हटले आता सर्वांच्या शोधोऱ्या. मला फार समाधान वाटलं. त्या गेटवर लाह्या विकणारे होते बरेचसे माता माऊली बरेचसे पितृवर्ग पैसे देऊन येताना लाह्या आणायचे. परिणाम सांगतो आणि मी जय विठ्ठल घेतो. जय विठ्ठल घेतल्यानंतर मी माझ्या प्रवासाला निघणार आहे. मला पुन्हा संध्याकाळी 2 मीटिंग आहेत पुन्हा एक कीर्तन आहे. रात्रभर जरा जागरण होतं. काय असतं सगळ्या गोष्टी सगळ्या समाजाला सांगून जमत नाही. जे शेवटीला संस्थान मठ चालवायचे म्हणजे साधी गोष्ट नाही. कधी कधी असं वाटतं हे सगळं सोडावं आणि कुठंतरी जंगलात जाऊन एकटंच बसावं. पण कधी कधी नाही ना भागत. मग कधी कधी लोकांच्या अपेक्षा असतात लोकांच्या इच्छा असतात त्याच्याकरता धावपळ करावी लागते. ऐका ऐका एक ती येताना तुम्ही विकत घेताना माता माऊली उत्तर द्या आणि पितृवर्ग उत्तर द्या. विकत घेताना लाह्या म्हणून घेत होतात का प्रसाद म्हणून? नाही. काय म्हणून? लाह्या द्यावं. काय म्हणायचे? लाह्या. एका माणसाने भला मोठी पुडी आणली घरात हा आणि तो घरामध्ये त्यांनी त्याच्यात दही टाकलं आणि मग सगळ्यांना म्हणाला प्रसाद घ्या प्रसाद. होईल प्रसाद? नाही होणार. ऐका त्यांनी विचार केला सगळी जण लाह्या आणणार आहेत आपल्या एवढ्या नेल्या तर काय करायचं म्हणून त्यांनी अर्ध्या काढल्या अर्ध्या घरात ठेवल्या अर्ध्या इथं आणल्या काल्याच्या प्रसादात आल्या. प्रसादात आणताना लाह्या म्हणून घेतल्या आपण पण ज्यावेळेला जाताना 2-4 दाणे आपल्या हातात येतात ते आपण आपल्या रुमालात बांधतो घरात जातो. जो शेजारी आला नाही
जो आपला भाऊ वगैरे आला नाही त्यांना आपण म्हणतो प्रसाद घ्या, काल्याचा आहे. मला सांगा, प्रसादात आहे ती लाही नाही का? ती काय आहे? लाही. मग तिला आधी लाही आणि मग प्रसाद का? कारण आहे तिला भगवत नामचिंतनाची जोड मिळाली, त्याचा काय झाला? प्रसाद. आणि घरामध्ये जी लाह्या राहिल्या, मग संध्याकाळी आपल्याला वाटलं आपण कांदा कापला, मटकी टाकली, आवडती वाटतं मटकी भेळ, बस चेहऱ्यावरच समजलं, मटकी भेळ केली त्याची. आता ऐका, ती डिश बरं खाल्ली आणि मग 2 डिश खाल्ली, समाधान वाटेल नाही, कारण ती काय आहे? काय भेल. इथला प्रसाद 2 आपल्याला जरी दाणे मिळाले त्याची लाहीचे, समाधान आहे, मग आपण समाधान मानतो. ऐका ऐका, परमार्थात येतं त्याचा प्रसाद होतो आणि घरात राहते, संसारात राहते, तिची भेल होते. आता आपली भेल व्हावी का प्रसाद व्हावा? आपुले आपण करा सोडवण. काय झाली पाहिजे? आपला प्रसाद. आपली काय होते? ऐका, छान जीवन जगा, सत्याने जगा, प्रेमाने वागा, यातच ईश्वर, यातच आनंद मिळेल. कोणाचा मत्सर करू नका, कोणाचा द्वेष करू नका. सांप्रदायिक मंडळी एकत्र राहा, एकमेकाला सहकार्य करा, आपली माणसं म्हणून जगा, आपली माणसं म्हणून वागा. समोरचा चुकला त्याला प्रेमाने समजवा, त्याला मत्सर करू नका, त्याला टाकू नका, त्याला समजून सांगा, तो आपल्यात राहील. आपली माणसं एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. आपल्या परिसरामध्ये एखादा चांगला मुलगा शिक्षणाकरता टॅलेंटेड असेल, त्याला एखाद्या डिग्री डिप्लोमा करता पैशाची गरज असेल, तर अशी मंडळी एकत्र आली पाहिजे. त्यांनी त्या मंडळातल्या एखाद्या कार्यकर्त्याच्या मुलाला डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं आहे, तर एकत्रित फंड करून त्याला शिकवलं पाहिजे. गरीबाच्या मुलीला लग्नाला मदत केलं पाहिजे. देव असा शोधण्यापेक्षा माणसामध्ये देव शोधा. पांडुरंग आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही महाराज. शुद्ध नामचिंतन करा, परमार्थाचा आनंद लुटा. आपल्याला मिळालेला जास्तीत जास्त वेळ रामकृष्ण हरी मंत्राच्या जपात करा. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत असा, कोणत्याही स्थितीत असा, कपडे धुत असा, भांडी घासत असा, काही करत असा, माता माऊली रामकृष्ण हरी म्हणा. तुम्ही गाडी चालवत असाल, काम करत असाल, रामकृष्ण हरी मंत्राचा जप करा. कारण आहे त्या मंत्राने अनंत पटीच्या जन्मातले पापाची निवृत्ती होईल आणि जन्ममरण सफल होईल. ज्ञानेश्वर समर्पित करून वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय
योगी 28 विद्येवरी मांगे रखमाई बसा खाली बसा वाली में मोदरी जगा देव देव मांगोगा रखमाई वल्लभ हरि वल्लभ भावे जगा तुलसी मागा गणे हरि बिनामर सुनाई हरि बसा करुण हर मन बेरामी देव देव मांगोगा रखमाई वल्लभ हरि वल्लभ भावे जगा आषाढी कार्तिकी मंगल यती चंद्र भागे माझे साधवा खाली बसरा जय देव मानगंगा रखमाई वल्लभ हरि वल्लभ भावे जगा हरती तन राजा कैवल्य राजा राजा हरि रामा राजी राजा गोपनी राजा की भावे नदी कोरी आंगन मंडल श्री जानी आती राजा कैवल्य राजा राजा चलो गदिलामा जाती राजा रगड़ वियोनी विश्वकर्मा सिगले गाम जलाधरी जड़ी बसकड़े राजा कैवल्य राजा मनो गदिलामा जाती राजा आरती बाबी सर्व राम राम बोलते कवि राम आरती राजा संतान सिद्धि वेची मजदे आणि तुझे काय मागो तुला म्हणता उदार तू होई मजडी वाणी धंदाची आ संतान सिद्धि वेची मजदे आणि कधी काय मागो देवा का मर्यादा उदार मजडी